हाय ऑल. गुड मॉर्निंग ऑल. तर आपण लास्ट क्लासमध्ये डेंटल फार्माकोलॉजी हा पार्ट व्यवस्थित डिस्कस केला होता आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत फार्मसी इपिडेमिओलॉजी. चॅटमध्ये कुणीतरी फक्त एकदा कन्फर्म करा की माझा व्हॉइस व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन दिसते का? येतोय सर. येतोय. ओके. ओके, थँक्यू गाईज. तर फार्मसी इपिडेमॉलॉजीची पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघू आणि हा पण पॉइंट तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढं लास्ट पॉइंट आपण डेंटल फार्माकोलॉजी स्टडी केला होता. यावरती पण तुमच्या DMER च्या एक्झाम मध्ये एक क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो, फार्मसी इपिडेमिओलॉजी याची डेफिनेशन बघणं पहिल्यांदा खूप इम्पॉर्टंट आहे. फार्मसी इपिडेमिओलॉजी समटाइम्स कॉल्ड एज फार्मॅको इपिडेमिओलॉजी is a branch of epidemiology that study use and the effect of drug in the larger population किंवा लार्ज पॉप्युलेशन. आता मित्रांनो, एखादा ड्रग ज्यावेळेस अप्रूव्ह होतो आणि तो सेल करण्यासाठी येतो, तर त्याच्या आधी त्याच्या क्लिनिकल ट्रायलच्या फेजेसमध्ये तो ड्रग स्टडी केला जातो की तो ड्रग किती इफेक्टिव्ह आहे, कशा प्रकारचे तो साईड इफेक्ट दाखवतोय. अशा सगळ्या गोष्टी काय केल्या जातात मित्रांनो, ॲनिमल स्टडी असेल आणि मित्रांनो तिथे जे काही फेजेस असतात त्याच्यामध्ये लिमिटेड पेशंटवर स्टडी केली जाते. सपोज 100 पेशंट असतील, 500 पेशंट असतील किंवा 1000 पेशंट असतील, त्यापेक्षा जास्त पेशंटवर मित्रांनो तिकडे क्लिनिकल ट्रायल मध्ये ड्रग स्टडी केलाच जात नाही. ठीक आहे. तर या रिझनमुळे मित्रांनो फार्मसी इपिडेमिओलॉजी जी आहे ना, तर ती खूप इम्पॉर्टंट असते. तर यामध्ये काय केलं जातं, ड्रगची स्टडीज केली जाते फक्त लार्ज पॉप्युलेशन मध्येच केली जाते. आता तिकडे जे लिमिटेड पेशंट असणार आहेत, सॉरी, तिथे जे स्टडी केलं जातं क्लिनिकल ट्रायल मध्ये, तर तिकडे पेशंट नसतात, ते हेल्दी पर्सन असतात ज्याच्यावरती ड्रगचा इफेक्ट चेक केला जातो. पण ज्यावेळेस पोस्ट मार्केटिंग मध्ये ड्रग येतं, ज्यावेळेस मार्केटमध्ये ड्रग सेल होतो, पब्लिक डायरेक्ट कंझ्युम करायला लागते, तर त्यावेळेस त्या ड्रगची स्टडी करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे स्टडी केलं जातं, हे जे ज्या ब्रँच मध्ये हे स्टडी केलं जातं, याला मित्रांनो फार्मसी इपिडेमिओलॉजी म्हणलं जातं. तर ही डेफिनेशन तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर अदर एक डेफिनेशन इकडे इकडे मी दिलेली आहे, द सायन्स ऑफ ट्रॅकिंग अँड स्टडिंग हाऊ ड्रग आर यूज अँड व्हॉट इफेक्ट दे हॅव ऑन लार्ज ग्रुप ऑफ पीपल टू मेक मेडिसिन सेफर, मोर इफेक्टिव्ह फॉर एव्हरीवन. तर मित्रांनो, ह्याचा मेन उद्देश काय आहे की जो ड्रग पब्लिक कंझ्युम करताय, तर तो कसा जास्त इफेक्टिव्ह असेल, तो कशा पद्धतीने व्यवस्थित यूज केला जाईल आणि त्याचं लार्ज ग्रुपवर कसा इफेक्ट दिसतोय. तर या गोष्टी स्टडी करण्यासाठी किंवा याची जे डेफिनेशन आपण म्हणू, तर ही फार्मसी इपिडेमिओलॉजीची डेफिनेशन असणार आहे. आता याचा मेन उद्देश काय आहे मित्रांनो, याच्या डेफिनेशन मध्ये याचं मेन एम पण आहे. फार्मसी इपिडेमिओलॉजी एम्स टू स्टडी हाऊ ड्रग आर युज्ड, फाइंड प्रॉब्लेम, इन्शुर सेफ्टी, इम्प्रूव्ह इफेक्टिव्हनेस अँड गाईड पब्लिक हेल्थ पॉलिसी. तर मित्रांनो, याचा मेन उद्देश जर बघितलं, तर कशा पद्धतीने चांगलं सेफर ड्रग यूज केला जाईल, त्याच्यामध्ये पॉप्युलेशनच्या जी काही लाईफ आहे त्याच्यावर इफेक्ट झाला नाही पाहिजे. कारण ड्रग मित्रांनो, तुम्हाला माहितीये कोणताही ड्रग असेल तो 100% क्युअर करणारा आहे असं नाहीये, तो 100% सेफ आहे असं नाहीये. कारण क्युअर जर आपल्या बॉडी मधले एखादा प्रॉब्लेम तो बरोबर करत असेल, क्युअर करत असेल, तर मित्रांनो त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये काही ना काही तो ड्रग साईड इफेक्ट दाखवतोय. आणि ते 100% कोणताही ड्रग असेल ना, तर तो साईड इफेक्ट दाखवणारच बॉडीमध्ये, मायनर असेल मेजर असेल. तर मित्रांनो, याच्यासाठी ज्यावेळेस असा ड्रग आहे, सपोज आता पॅरासिटामॉल आहे, आता आपल्या इंडियामध्ये असा कोणी व्यक्ती आहे का ज्यांनी पॅरासिटामॉल कंझ्युम केलाच नाहीये. हे लार्ज पॉप्युलेशन वरती ड्रग यूज करत जाणारे जे ड्रग आहेत, तर यांची फार्मसी इपिडेमिओलॉजी मध्ये स्टडी झालेली खूप गरजेचं आहे. जेणेकरून समजतं की यार हा ड्रग पॉप्युलेशन वरती जर खराब इफेक्ट दाखवतोय, तर सगळ्या एका कंट्रीच्या पॉप्युलेशन वरती तिथे इफेक्ट पडू शकतो किंवा इंटरनॅशनली पण त्या ड्रगचा इफेक्ट तिकडे साईड इफेक्ट दाखवू शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो, फार्मसी इपिडेमिओलॉजी हा खूप महत्वाची ब्रांच आहे, ज्याच्या थ्रू ड्रगची सेफ्टी असेल, ड्रगचं इफेक्टिव्हनेस असेल,
आणि कशा पद्धतीने ड्रग यूज केला जातो या सगळ्या गोष्टींची स्टडी, या सगळ्या गोष्टींचा डाटा कोलेक्ट केला जातो. ठीक आहे. इट्स कंबाईन्स फार्मसी, फार्माकोलॉजी आणि इपिडॉमॉलॉजी. तर या तिन्ही गोष्टींचं कंबाईन करून स्टडी केल्या जातात काही गोष्टी. तर त्याच्यामध्ये मित्रांनो पहिलं बघा, ड्रग युटिलायझेशन म्हणजे कशा पद्धतीने ड्रग युटिलाइज केला जात आहे. स्टडिंग हू यूज विच ड्रग, हाऊ ऑफ्टेन अँड वाय. तर मित्रांनो कोणता व्यक्ती कोणता ड्रग यूज करतोय याचं स्टडी याच्यामध्ये केलं जातं. आणि तो किती टाइम नुसार करतोय. हाऊ ऑफ्टेन म्हणजे समजा तो किती दिवस यूज करतोय आणि कोणत्या कंडिशन साठी यूज करतोय. तर मित्रांनो ते ड्रग युटिलायझेशन याचं मेन फंक्शन जर आपण बघितलं ना, फार्मसी इपिडेमॉलॉजीचं किंवा मेन जो रोल आहे तर तो ड्रग युटिलायझेशन असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे मित्रांनो ड्रग सेफ्टी. कारण याच्या डेफिनेशन मध्ये आपण बघितलंय ना की ड्रग इन्शुर सेफ्टी. तर मित्रांनो ड्रग सेफ्टी म्हणजे फार्मा कोव्हिजिलन्स जो डिपार्टमेंट असतो त्या थ्रू पण मित्रांनो फार्मसी इपिडेमॉलॉजीचं फंक्शन आहे हे की मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएटिंग ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन अँड साईड इफेक्ट इन पॉप्युलेशन. तर मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट माहिती आहे तुम्हाला, जेवढे पण ड्रगचे प्रॉब्लेम होतात तर या डिपार्टमेंट थ्रू ते हँडल केले जातात. जो काही प्रोडक्ट कन्झ्युम करते पब्लिक तर त्याच्यावर नजर ठेवली जाते. फार्माकोव्हिजिलन्स काय करतं, डिटेक्ट करतं ऍडव्हर्स इव्हेंटला, असेसमेंट करतं, अंडरस्टँडिंग करतं आणि प्रिव्हेन्शन करतं. फार्माकोव्हिजिलन्सची जर तुम्ही डेफिनेशन आपण ऑलरेडी बघितले तर तिकडे मित्रांनो या चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कोणताही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन हा डिटेक्ट झाला पाहिजे. म्हणजे कोणत्या प्रोडक्टमुळे कोणता साईड इफेक्ट त्या पब्लिक वरती येतोय तर ते डिटेक्ट होणं. त्याच्यानंतर मित्रांनो कोणता साईड इफेक्ट जो आहे तर तो कशा पद्धतीने अंडरस्टँड केला जाईल. म्हणजे त्या पर्टिक्युलर पेशंटला जर साईड इफेक्ट ऑकर होतोय तर त्या कोणत्या रिझनमुळे त्याला ऑकर होतोय. त्याच्यानंतर त्याचं असेसमेंट असेल, जो काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन होतोय त्याचं असेसमेंट की त्या प्रोडक्टमुळे झालाय का किंवा अदर काही गोष्टी होती त्या सगळ्या गोष्टी तिकडे असेस केल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेन्शन. जर समजा साईड इफेक्ट ऑकर होतोय तर तो कशा पद्धतीने प्रिव्हेंट करायचा, तिकडे ड्रग बॅन पण केला जातो. तर हे जे सगळं आहे हे फार्मसी इपिडेमॉलॉजी मध्ये इन्क्लूड होतं. त्याच्यानंतर इफेक्टिव्हनेस स्टडीज, सीइंग हाऊ वेल ड्रग वर्क इन द रिअल वर्ल्ड, नॉट जस्ट इन क्लिनिकल ट्रायल. आता इथे जर सगळ्यात मेन डिफरन्स बघितला ना, क्लिनिकल ट्रायल मध्ये जो काही स्टडी करतोय तो लिमिटेड डेटावर करतोय आणि फार्मसी इपिडेमॉलॉजी मध्ये आपण ज्या काही गोष्टी स्टडी करतोय ते सर्व पॉप्युलेशनवर करतोय. एवढंच डिफरन्स आहे. पण मेन उद्देश सेमच आहेत. क्लिनिकल ट्रायल मध्ये पण मेन उद्देश काय केलं जातं, जे काही हेल्थी व्हॉलेंटियर तिकडे येतात त्यांच्या बॉडीमध्ये ड्रग इंजेक्ट करून त्या ड्रगला स्टडी केलं जातं. म्हणजे त्याचं इफेक्टिव्हनेस स्टडी केलं जातं, त्याचं साईड इफेक्ट जे काही ते दाखवतोय ते स्टडी केले जातात आणि ते ड्रग कशा पद्धतीने युटिलाइज होईल, त्याचा यूज काय असेल हे पण क्लिनिकल ट्रायल मध्ये स्टडी केलं जातं. त्याच्यानंतर रिस्क फॅक्टर पण केले जातात. पण मित्रांनो क्लिनिकल ट्रायल मध्ये लिमिटेड लोकांवर करू शकतो. हे तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही डिग्री डिप्लोमा मध्ये ह्या गोष्टी शिकलात की क्लिनिकल ट्रायल मध्ये लिमिटेड वर असतं. आणि फार्मसी इपिडेमॉलॉजी जे आहे ना हे सर्व पॉप्युलेशन वरती आहे. हे दोन्ही जर क्लिनिकल ट्रायल आणि फार्मसी इपिडेमॉलॉजी सेमच गोष्टी आहेत. तिथे पण ड्रगच्या सगळ्या गोष्टी स्टडी केल्या जातात आणि इकडे पण ड्रगच्या सगळ्या गोष्टी स्टडी केल्या जातात. फक्त डिफरन्स आहे, तिकडे कमी पॉप्युलेशन आणि इकडे सर्व पॉप्युलेशन वरती तिकडे काय केलं जातं, स्टडी केलं जातं. याच्यामध्ये रिस्क फॅक्टर बघा, फाइंडिंग व्हॉट इन्क्रीज द रिस्क ऑफ ड्रग प्रॉब्लेम, एक्झाम्पल डिसीज इंट्रॅक्शन, जे काही ड्रगचे रिस्क फॅक्टर असतात ते पण याच्यामध्ये स्टडी केले जातात. त्यानंतर आहे इम्पॅक्ट ऑन पब्लिक हेल्थ, हेल्पिंग मेक पॉलिसीज अँड गाईडलाईन्स फॉर सेफ अँड इफेक्टिव्ह मेडिसिन यूज. आता हे फार्मसी इपिडेमॉलॉजी काय करते, जे काही रूल्स असतात, इम्पॅक्ट ऑन पब्लिक हेल्थ, जे काही पॉलिसीज असतात, ज्या काही गाईडलाईन्स असतात, तर मित्रांनो त्या गाईडलाईन्स बनवण्यामध्ये यांचा खूप मोठा रोल असतो. म्हणजे ते जे स्टडी करतायत त्यानुसार ते काय करतात, पॉलिसीज बनवणार की हा जो ड्रग आहे अशा पद्धतीने यूज केला जातो असेल. किंवा आता तुम्ही जर बघत असाल ना
प्रेग्नेंट वुमन मध्ये पर्टिक्युलर ड्रगच तिकडे हे केले जातात, ऍडवाइस केले जातात, किंवा ते प्रिस्क्रिप्शन ज्यावेळेस कोणतंही फिजिशियन करत असेल ना, तर त्याच्या गाईडलाईन्स असतात, पॉलिसीज असतात, की हा ड्रग प्रेग्नेंट वुमन मध्ये चालणार नाही, हा ड्रग डायबेटिक मध्ये चालणार नाही. तर अशा ज्या काही गोष्टी असतात, तर ते पब्लिकच्या हेल्थवरती इम्पॅक्ट करणाऱ्या, त्याच्यामध्ये जर पॉलिसीची रिक्वायरमेंट असेल, गाईडलाईनची रिक्वायरमेंट असेल, आणि त्या गाईडलाईन्स थ्रू सेफ आणि इफेक्टिव्हनेस एखाद्या मेडिसिनचा आपण इन्क्रीज करू शकत असेल, तर मित्रांनो तिकडे फार्मसी इपिडोमॉलॉजीचं रोल आहे, त्यांचं तिकडे काम आहे. ठीक आहे. कुणाला काही कन्फ्युजन, डाऊट गाईज? ओके, ठीक आहे. इकडे सगळ्यात मेन आहे याची डेफिनेशन, की फार्मसी इपिडेमॉलॉजी, यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर त्याचे एम्स, कोणकोणते एम्स आहेत यावर एखादा क्वेश्चन विचारू शकतो, किंवा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट नॉट करेक्ट रिगार्डिंग फार्मसी इपिडेमॉलॉजी, असा क्वेश्चन ज्या वेळेस येतो मित्रांनो क्वेश्चन पेपरमध्ये, आणि असे क्वेश्चन विचारले जातात नॉट वाले, तर तिकडे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले जातील. आणि त्या स्टेटमेंट मध्ये मित्रांनो असेल की समजा फार्मसी इपिडेमॉलॉजीचं एम जे आहे तो मोर इफेक्टिव्ह ड्रग बनवण्याचा आहे. त्याच्यानंतर ड्रग युटिलायझेशनचं हे स्टडी करतात. त्याच्यानंतर फार्माकोव्हिजिलन्सचं करतात. आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग बॉडीमध्ये कसं होतं त्याच्या रिलेटेड एखादा चुकीचा ऑप्शन असेल. सो तिकडे नॉट ज्या वेळेस विचारलं जातं त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी या टर्म्स बद्दल माहिती असणं गरजेचं आहे, की फार्मसी इपिडेमॉलॉजी मध्ये काय होतं बाबा नेमकं. तर हे वरचे जे डेफिनेशनचे पॉइंट आहेत, एएमचे पॉइंट आहे इकडे, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तुम्ही या नॉलेजच्या बेसिसवर तशा पद्धतीने जरी क्वेश्चन आला तरी तिथे तुम्ही इझिली आन्सर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे मित्रांनो मेथड्स. आता फार्मसी इपिडेमिओलॉजी मध्ये काय केलं जातं मित्रांनो, हे जे कोलेट केला जातो, सगळी स्टडी केली जाते, आणि हा जो डेटा आहे तो लार्ज पॉप्युलेशन पासून कोलेट केला जातो. आता क्लिनिकल ट्रायल मध्ये तिकडे सेंटर्स असतात आणि एखादी लॅब असते, ज्यामध्ये काय केलं जातं, व्हॉलेंटियर पेशंट असतील, त्यांना बोलवलं जातं, त्यांच्यावर स्टडी केली जाते. आता लार्ज पॉप्युलेशन आहे, पूर्ण इंडिया आहे मित्रांनो, तर याच्यामधून समजा अशी स्टडी करायची असेल तर ते कसं पॉसिबल आहे, तर त्याच्यासाठी मित्रांनो वेगवेगळ्या मेथड्स यूज केले जातात. आणि ज्या मेथड थ्रू काय केलं जातं, फार्मसी इपिडेमॉलॉजीचं जे वर्क आहे ते कोलेट केलं जातं, ते स्टडी करण्यामध्ये मदत होतं. आता मेथड्स इन द फार्मसी इपिडेमॉलॉजी आर द टेक्निक यूज टू कोलेट, अनालाइज, इंटरप्ट डेटा अबाउट द यूज अँड इफेक्ट ऑफ ड्रग इन लार्ज पॉप्युलेशन. आता या मेथडचं काय यूज आहे, या मेथड थ्रू काय केलं जातं, या ज्या टेक्निक्स आहेत या टेक्निक थ्रू काय केलं जातं मित्रांनो, कोलेट केली जाते इन्फॉर्मेशन. कोणती इन्फॉर्मेशन कोलेट केली जाणार, इकडे जे मी पॉइंट मेन्शन केलेत, जे काय आहे, ड्रग युटिलायझेशनचा असेल, ड्रग सेफ्टीचा असेल, ड्रग इफेक्टिव्हनेसचा असेल, ड्रगच्या रिस्क फॅक्टर रिलेटेड पॉइंट असेल, इम्पॅक्ट ऑन पब्लिक हेल्थ वरचा पॉइंट असेल, तर या मेथडचा यूज करून काय केलं जाणार आहे मित्रांनो, सॉरी, या मेथडचा यूज करून हे जे वरती पॉइंट मी दिलेत, जे की रोल आहे फार्मसी इपिडेमॉलॉजीचं, तर ते सर्व डेटा या मेथडचा यूज करून कोलेट केला जातो. आता यामध्ये कोणकोणत्या मेथड आहेत हे आपण बघणार आहोत. फार्मसी इपिडेमॉलॉजी युज्ड डिस्क्रिप्टिव्ह analytical studies, coherent case control, cross sectional studies, prescription audit, ADR monitoring, and surveys to study drug use and effect. आता या सगळ्यांची स्टडी करून, या सगळ्यांचं हे करून, ह्या सगळ्या मेथड्स यूज करून तिकडे काय केलं जातं, फार्मसी इपिडेमॉलॉजी साठी जो लागणारा डेटा आहे तो कलेक्ट केला जातो. आता यामध्ये बघू मित्रांनो की डिस्क्रिप्टिव्ह स्टडी ज्या आहेत तर त्या कशा असतात. डिस्क्राईब हाऊ
यूज विच ड्रग, हाऊ ऑफ्टेन, वेअर अँड वाय. तर मित्रांनो ड्रग युटिलायझेशन रिव्ह्यू पण म्हणलं जातं त्याला. तर मित्रांनो हे DUR असतं. आता ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल बघता ना, तर तिकडे जे वर्क करतात लोक त्यांना हे माहिती असेल. हा रेग्युलर डेटा त्यांना फिल करावा लागतो, तिकडे रिपोर्ट येते आणि तिकडे ड्रग युटिलायझेशन रिव्ह्यू या रिपोर्टमध्ये मेन्शन करावं लागतं की कोणता पेशंट होता आणि तिकडे कोणता ड्रग त्याने यूज केलाय. डिस्क्राईब हाऊ यूज विच ड्रग, कशा पद्धतीने केलाय, हाऊ ऑफ्टेन किती वेळ केलाय, कुठे केलाय आणि वाय. तर या चार जे इकडे क्वेश्चन बनतात, हु एक बनतो, विच एक बनतो, हाऊ ऑफ्टेन बनतो, वेअर बनतो आणि वाय. तर हे जे डिस्क्राईब करणाऱ्या गोष्टी त्याला डिस्क्रिप्टिव्ह स्टडी म्हणलं जातं. आणि या मेथड थ्रू काय केलं जातं, डेटा कोलेक्ट केला जातो. ठीक आहे, त्याला ड्रग युटिलायझेशन रिव्ह्यू DUR पण म्हणलं जातं मित्रांनो. दुसरी स्टडी आहे मित्रांनो analytical study. Find relationship between drug exposure and outcome. Example risk factor for ADRs. तर मित्रांनो याच्यामध्ये काय केलं जातं, फाइंड रिलेशनशिप बिटवीन ड्रग एक्सपोजर अँड आउटकम. म्हणजे जे काही पेशंट असेल किंवा एखादा ह्याच्यामध्ये जर तो ड्रग तो कन्झ्युम करत असेल तर त्याच्यामधला जो रिस्क फॅक्टर असेल रिगार्डिंग ADR इथे अनालिटिकल स्टडी मध्ये कोलेट केला जातो. आता मित्रांनो अनालिटिकल स्टडी आणि फार्माकोव्हिजिलन्सची मेथड पण इकडे आहे. ऍडव्हर्स ड्रग मॉनिटरिंग ह्याच्यामध्ये थोडासा सिमिलरच वाटतंय पण याच्यामध्ये थोडासा डिफरंट आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, रिपोर्ट प्रोसेस केले जातात फार्माकोव्हिजिलन्स कोलेट करून. आणि इकडे काय केलं जातं मित्रांनो, हे रिलेशनशिप चेक केलं जातं की ड्रग एक्सपोजर आणि त्याचं आउटकमचं, की बाबा त्या ड्रगच्या एक्सपोजरने त्याला काय म्हणजे त्याचं इफेक्ट चांगला आहे की ऍडव्हर्स इफेक्ट, म्हणजे त्याचे रिस्क फॅक्टर चेक केले जातात. आणि तिकडे फक्त ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन स्टडी केले जातात. इकडे समजा चांगला इफेक्ट असेल तो पण इकडे काय करणार, रेकॉर्ड केलं जाणार. खराब इफेक्ट असेल ते पण रेकॉर्ड केले जाणार. आणि इकडे फक्त ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन जे असतात तेच इकडे मेंटेन केले जातील. ठीक आहे या मेथड मध्ये. आता थर्ड मेथड आहे कोहरंट स्टडी. कोहरंट स्टडी याचा जो मिनिंग होतो ग्रुप ऑफ पीपल. आता कोहरंट जो वर्ड आहे याचा मिनिंग आहे मित्रांनो ग्रुप ऑफ पीपल. आता याच्यामध्ये काय केलं जातं, फॉलो ए ग्रुप ओव्हर टाइम टू सी ड्रग इफेक्ट. एक्झाम्पल लॉंग टर्म वॅक्सिन साइड इफेक्ट मॉनिटरिंग. म्हणजे या स्टडीमध्ये काय केलं जातं मित्रांनो, जो काही एखादा ग्रुप असेल, समजा आता कोविड वॅक्सिन आलेलं. आता हे कोविड ज्यावेळेस आलेला तर सर्वांनी जो तिथे वॅक्सिन इंजेक्ट केलेत, फर्स्ट डोस असेल, सेकंड डोस असेल, किंवा तुम्हाला ट्रॅव्हलिंग ज्यावेळेस करायचं होतं तर त्यावेळेस तिकडे पास बनत होते. आणि त्या पासला बनवण्यासाठी तुम्हाला वॅक्सिन घेतलाय की नाही ते दाखवावं लागत होतं. इवन जे बिग मॉल होते पुणे मुंबई इकडे, तिथे मध्ये एंट्री देताना पण वॅक्सिनचा जो रिपोर्ट होता ते दाखवावं लागत होतं. तर असे जे ग्रुप ऑफ पीपल आहेत ज्यांनी हा सेम ड्रग घेतलाय, तर अशा ड्रगला मॉनिटर करणं म्हणजे त्यांच्यावर नजर ठेवणं, त्यांना फॉलो करणं ओव्हर टाइम टू सी ड्रग इफेक्ट, त्यालाच म्हणलं जातं मित्रांनो कोहरंट स्टडी. सर्वांना समजतंय गाईज काय बोलतोय, कोणत्या मेथड डिस्कस करतोय आणि या मेथडचं यूज काय आहे. इकडे वरती डेफिनेशनच दिली मी मेथडची. कोलेट, अनालाइज, इंटरप्ट डेटा अबाउट यूज अँड इफेक्ट ऑफ ड्रग इन लार्ज पॉप्युलेशन. फार्मसी इपिडेमॉलॉजीचा वर्कच ते आहे की लार्ज पॉप्युलेशन वरती ड्रग कसा इफेक्ट देतोय त्याची स्टडी करणं, त्याचा डेटा मेंटेन करणं. सर्वांना समजतंय. कुणाला आहे का डाऊट, कुणाला काही कन्फ्युजन, येस नो ऍटलीस्ट चॅट मध्ये सांगा मित्रांनो, मला समजतंय की कोणता पॉइंट रिपीट करायचा आहे, कोणता नाही करायचा, केवढा टाइम द्यायचा आहे. नो सर. ठीक आहे, ओके थँक्यू. इकडे ना खूप इझी आहे, एवढं काही डिफिकल्ट नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिला तर इथेच तुमचा पॉइंट कव्हर होऊन जाईल. जर सपोज तुमचं नाही, जरी सपोज तुम्हाला काही पार्ट नाही समजला, व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तिकडे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जरी नोट्स व्यवस्थित रीड केली तरी पण होऊन जाईल. आपली नोट्स पण खूप सिंपल वेने बनवलेली आहे आपण. त्याच्यानंतर आहे केस कंट्रोल स्टडी. कम्पेअर पेशंट्स विथ ए कंडिशन, त्यालाच केस म्हणतात.
वर्सेस दोज विदाउट कंट्रोल टू फाइंड ड्रग रिलेटेड रिस्क. आता याच्यामध्ये काय केलं जातं मित्रांनो, केस कंट्रोल स्टडी मध्ये कम्पेअर पेशंट विथ ए कंडिशन आणि दुसरे वर्सेस धोज विदाउट टू फाइंड ड्रग रिलेटेड रिस्क. आता याच्यामध्ये कम्पेअर केलं जातं केसेस ज्या पेशंटला काही प्रॉब्लेम असेल, काही कंडिशन असेल तशा केसेस आणि दोज विदाउट कंट्रोल टू फाइंड ड्रग रिलेटेड रिस्क. आता ज्याच्यामध्ये ड्रग रिलेटेड रिस्क नसेल, विदाउट कंट्रोल असतील, तर अशा केसेसचं कम्पेअर केलं जातं, त्यांनाच म्हणतात केस कंट्रोल स्टडी. इकडे नावातच आहे. ठीक आहे, तर ही एक मेथड आहे. इकडे या 3 मेथड इम्पॉर्टंट आहेत. इथे नाही, डिस्क्रिप्टिव्ह स्टडी, अनालिटिकल स्टडी आणि कोहरंट स्टडी, या 3 मेथड इम्पॉर्टंट आहेत. काही बुक मध्ये फक्त एवढ्याच मेथड दिल्यात, पण इकडे तुमच्या नॉलेज साठी आपण काय केलं, आणखीन मेथड्स ऍड केलेले आहेत. सो तेवढ्या इम्पॉर्टंट नाहीत, तरी पण आपण बघून घेऊ. त्याच्यानंतर आहे क्रॉस सेक्शनल स्टडी. कोलेट डेटा ॲट वन पॉइंट ऑफ टाइम, एक्झाम्पल सर्वे अबाउट ड्रग यूज पॅटर्न. आता या स्टडीमध्ये काय केलं जातं मित्रांनो, जे क्रॉस सेक्शन स्टडी असतात, तर या स्टडीमध्ये काय केलं जातं, डेटा कोलेट केला जातो वन पॉइंट ऑफ टाइम. म्हणजे जे काही सर्वेज असतात, जसं आपल्याकडे ना ते सर्वे वाले येतात मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये ते नोट करून जातात. तर असे ड्रग रिलेटेड यूज पॅटर्नचे सर्वे होतात आणि हे वन टाइम घेतले जातात. अशा ज्या स्टडी असतात क्रॉस सेक्शनल स्टडी यांना म्हणलं जातं. आणि केस कंट्रोल स्टडी मध्ये ना, इकडे दोन कम्पेअर केले जातात. कम्पेअर पेशंट विथ कंडिशन, म्हणजे त्यांची काही जर पर्टिक्युलर एखादी कंडिशन असेल, तशा केसेस कम्पेअर केले जाणार. दोज विदाउट टू फाइंड ड्रग रिलेटेड रिस्क, ज्याच्यामध्ये ड्रग रिलेटेड रिस्क नाहीये तशा रिपोर्टला कम्पेअर केलं जातं पेशंट विथ ए कंडिशन, त्यालाच म्हणतात केस कंट्रोल स्टडी. आणि इकडे क्रॉस सेक्शनल स्टडी. क्रॉस सेक्शनल स्टडी मध्ये काय केलं जातं, कोलेट डेटा ॲट वन पॉइंट इन टाइम, एक्झाम्पल सर्वेज अबाउट ड्रग यूज पॅटर्न. तर याच्यामध्ये काय, जे ड्रग यूज पॅटर्न असतात, तर असा डेटा काय केला जातो मित्रांनो, इकडे कोलेट केला जातो सर्वेज थ्रू, आणि या मेथडला म्हणलं जातं क्रॉस सेक्शनल स्टडी. त्याच्यानंतर आहे रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल, म्हणजे त्याला RCTS म्हणतात. समटाइम्स युज्ड बट रियल वर्ल्ड डेटा इज मोर कॉमन. तर मित्रांनो, हे रँडमाइज कंट्रोल ट्रायल जे असतात ना, तर हे जास्त कॉमनली यूज नाहीत करत. जसं मी वरती सांगितलं ना, या 3 मेथडच खूप इम्पॉर्टंट आहेत वरच्या. बाकी अदर तेवढ्या इम्पॉर्टंट नाहीत, तेवढ्या जास्त यूज केल्या जात नाहीत. समटाइम्स युज्ड म्हणलंय, बट रिअल वर्ल्ड टाइम इट इज मोर कॉमन. म्हणजे रँडमाइज कंट्रोल ट्रायल, म्हणजे ज्याच्यामध्ये कंट्रोल ट्रायल म्हणजे क्लिनिकल ट्रायल रिलेटेडच आहे. त्या ट्रायल अशा कंडक्ट केल्या जातात आणि त्या थ्रू काय केलं जातं मित्रांनो, डेटा कोलेक्ट केला जातो. म्हणजे तिकडे एक प्रोग्राम हे करणार आणि त्या प्रोग्राम थ्रू तिथे क्वेश्चनरीज करणार आणि त्याचा डेटा कोलेक्ट करणार. त्याच्यानंतर आहे प्रिस्क्रिप्शन ऑडिट्स, अनालायझिंग हॉस्पिटल अँड फार्मसी प्रिस्क्रिप्शन रेकॉर्ड. आता जे काही फार्मासिस्ट असेल, जो काही फिजिशियन आहे, तर तिकडे प्रिस्क्रिप्शन फिजिशियन लिहून देतो आपल्याकडे, आणि तो प्रिस्क्रिप्शन फार्मासिस्ट कडे येतो आणि त्या प्रिस्क्रिप्शन वरती आपण काय करतो, फार्मासिस्ट ऍज अ ड्रग देतो. आता हे जे प्रिस्क्रिप्शन असतात, हे खूप साऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रिस्क्रिप्शन रेकॉर्ड करणं हे गरजेचं आहे. आपल्याकडे इंडियामध्ये तेवढं मेंटेन नाहीत करत डेटा, तो विषय वेगळा आहे. पण या प्रिस्क्रिप्शन ऑडिट थ्रू काय केलं जातं, जे काही ड्रग प्रिस्क्राईब करतोय, जे काही फार्मासिस्ट देतोय, याचं रेकॉर्ड चेक केलं जातं आणि तिकडे काय केलं जातं, फार्मसी इपिडेमॉलॉजीचं डेटा कोलेक्ट केला जातो. म्हणजे तो किती इफेक्टिव्ह आहे, कोणत्या कंडिशन साठी तिकडे यूज केला जात आहे, कशा पेशंटला दिला जात आहे, तर ते सगळं प्रिस्क्रिप्शन ऑडिट वरून चेक केलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे मित्रांनो ऍडवर्स ड्रग रिॲक्शन मॉनिटरिंग, त्यालाच म्हणतात मित्रांनो रिपोर्टिंग अँड स्टडिंग साइड इफेक्ट, म्हणजेच मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स. आता फार्माकोव्हिजिलन्स काय करतो, जो काही साइड इफेक्ट एखाद्या व्यक्तीला त्या ड्रगमुळे ऑकर होतोय, तर त्या साइड इफेक्टची स्टडी करणं, तो कसा होता ते डिटेक्ट करणं, त्याचं असेसमेंट करणं, त्यांचं प्रिव्हेन्शन करणं, या सगळ्या गोष्टीचं काम फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट करतं. आणि ते रेग्युलेटरी अथॉरिटीला साइड इफेक्ट जो ऑकर होतोय त्याच्या रिपोर्ट रेग्युलेटरी अथॉरिटीला सबमिट करणं,
हे फार्माकोव्हिजिलंट डिपार्टमेंटचं वर्क आहे. तर या रिपोर्ट थ्रू पण आपल्याला समजू शकतं की ड्रग लार्ज पॉप्युलेशन वरती कसा इफेक्ट दाखवतोय, कोणकोणते ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन तो दाखवतोय, किती इफेक्टिव्हनेस आहे, किती सेफ आहे, किती प्रॉब्लेम दाखवतो, या सगळ्या गोष्टीचा डेटा या मेथड थ्रू आपण कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रजिस्ट्रीज अँड डेटाबेसेस युजिंग लार्ज इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड, इन्शुरन्स क्लेम, नॅशनल ड्रग रजिस्ट्रीज. आता मित्रांनो ना, एक हेल्थ कार्ड म्हणून पण आपल्या महाराष्ट्रामध्ये स्कीम आहे, किंवा आयुष्यमान असं काहीतरी स्कीम आहे, एक्झॅक्टली मला नाव नाही आठवत. तर ह्या ज्या स्कीम असतात या थ्रू पण मित्रांनो हा डेटा कोलेक्ट केला जातो. किंवा इन्शुरन्स क्लेम, आता खूप सारे लोक इन्शुरन्स घेतात, हेल्थ इन्शुरन्स घेतात, तर ज्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम होतो तर ते काय करतात, इन्शुरन्स क्लेम करताना तिकडे सगळ्या गोष्टी अपलोड करतात, बिल असेल सगळ्या गोष्टी. तर या ज्या गोष्टी आहेत त्या थ्रू पण मित्रांनो फार्मसी इपिडेमॉलॉजीच्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करू शकतात. लार्ज पॉप्युलेशन वरती ड्रग कसा ऍक्ट होतोय त्याचं डेटा ते कोलेक्ट करू शकतात. ही पण एक मेथड आहे. त्याच्यानंतर सर्वेज अँड इंटरव्ह्यूज डायरेक्टली आस्किंग पेशंट डॉक्टर अबाउट मेडिसिन यूज. तर मित्रांनो डायरेक्ट पेशंटला विचारणं की तू का हा ड्रग का घेतोय, किती दिवसानंतर घेतोय, आणि तुला त्याने किती बरं वाटतंय, म्हणजे तो किती इफेक्टिव्ह आहे, तो किती त्या कंडिशनला क्युअर करणारा आहे, ते डायरेक्टली पेशंटला विचारू शकतात. किंवा त्या डॉक्टरला विचारणार की बाबा तू पेशंटला ड्रग जर देतोय तर तिकडे तो ड्रग तू का त्याला हे करतोय, तू प्रिस्क्रिप्शन मध्ये तो ड्रग का राईट करतोय, त्याचा डोस तू किती देतोय, आणि त्याच्यानंतर तुझा ड्रग दिलाय ज्या पेशंटला तो बरा झालाय का, त्याची कंडिशन बरी झालीय का, या सगळ्यांचं सर्वे किंवा इंटरव्ह्यू थ्रू क्वेश्चन विचारून पण फार्मसी इपिडेमॉलॉजीचं डेटा कोलेक्ट केला जातो. फार्मसी इपिडेमॉलॉजीचं मेन रोल आहे ड्रग लार्ज पॉप्युलेशन वरती कसा ऍक्ट करणं याची स्टडी करणं. आणि त्याच्यासाठी आता स्क्रीनवर दिसणाऱ्या ह्या मेथड्स आहेत ज्या मेथड थ्रू हा डाटा आपण काय करू शकतो, कोलेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो फार्मसी इपिडेमॉलॉजी इंडिकेटर्स. आता हा जो पार्ट आहे ना मित्रांनो, तेवढा इम्पॉर्टंट नाहीये. तुमच्या डीएमआरच्या एक्झाम रिलेटेड तो डेटा इम्पॉर्टंट नाहीये, पण नॉलेज असावं, वी नेवर नो. जर सपोज एखादा क्वेश्चन विचारण्यात आला तर तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाहीये, तुम्हाला आन्सर तिकडे देता आलं पाहिजे. इंडिकेटर आर मेजरेबल साइन और टूल यूज टू असेस हाऊ मेडिसिन आर युज्ड इन द पॉप्युलेशन. आता इकडे आपण मेथड्स बघितल्या ज्याच्या थ्रू आपण फार्मसी इपिडेमॉलॉजीचा डेटा कलेक्ट करत होतो. आता इकडे मित्रांनो इंडिकेटर आहेत जे काय सायन्स किंवा टूल्स आहेत ज्याच्या थ्रू लार्ज पॉप्युलेशन वरती ड्रग कसा इफेक्ट दाखवतोय हे फाइंड आउट केलं जातं. फार्मसी इपिडेमॉलॉजी इंडिकेटर हेल्प मेजर क्वालिटी, सेफ्टी, रॅशनॅलिटी ऑफ ड्रग यूज इन पॉप्युलेशन. आता इथे तुम्हाला क्वालिटी समजला असेल की ड्रग किती क्वालिटी आहे, ड्रग किती सेफ्टी आहे. काही स्टुडंटला रॅशनॅलिटी समजलं नसेल, किंवा रॅशनल यूज ऑफ मेडिसिन हे नाव तुम्ही ऐकलं असेल, पण याची डेफिनेशन पण मित्रांनो मी इकडे दिलेली आहे. Rationality means using medicine properly in logical, scientific, and unappropriate way so that patient get the right medicine at the right dose for the right duration at the lowest cost with maximum benefit and maximum इन मिनिमम हार्म. तर मित्रांनो रॅशनॅलिटी मध्ये काय केलं जातं, तो जो ड्रग आहे जो पेशंट यूज करतोय, जी की पॉप्युलेशन ड्रग यूज करते, तर तो ड्रग काय असला पाहिजे, लॉजिकल असला पाहिजे, सायंटिफिक असला पाहिजे, अप्रोप्रिएट वे असला पाहिजे, आणि या थ्रू काय होईल, राईट मेडिसिन राईट डिसीज साठी तिकडे दिला जाईल, त्याचा राईट डोस दिला जाईल. की तो जो डोस आहे, आता समजा पॅरासिटामॉल क्युअर करण्यासाठी राईट मेडिसिन आहे, पण त्याचा राईट डोस असणं पण गरजेचं आहे. त्याचं ड्युरेशन पण राईट असणं गरजेचं आहे, की कुणाला किती फिवर येतोय, तर त्याला समजा पॅरासिटामॉलचे 3 डोस लागतायत, तर ते पण राईट असणं गरजेचं आहे. आणि प्लस त्याचं कॉस्ट जी आहे पॅरासिटामॉलची ती पण लो असली पाहिजे. म्हणजे जनरिक आणि ब्रँडेड मध्ये कॉस्टचा खूप इश्यू आहे, तिकडे जे चार्ज असतात ड्रगचे
जी प्राइस असते ती कमी जास्त असते. तर रॅशनॅलिटी मध्ये ना या सगळ्या गोष्टी सर्व राईट असल्या पाहिजेत. कॉस्ट पण कमी असली पाहिजे, इफेक्ट पण मॅक्झिमम असला पाहिजे, आणि त्या मेडिसिनमुळे जो साइड इफेक्ट होतोय, जो काही हार्म होतोय, तर तो पण मिनिमम असला पाहिजे. त्यालाच म्हणतात मित्रांनो रॅशनॅलिटी. आणि मित्रांनो हे सगळे इंडिकेटर आहेत. त्या इंडिकेटर थ्रू काय केलं जातं, डेटा कोलेट केला जातो. असेस हाऊ मेडिसिन आर युज्ड इन पॉप्युलेशन. तर ह्याच्यामध्ये प्रिस्क्रायबिंग इंडिकेटर असेल, पेशंट केअर इंडिकेटर असेल, फॅसिलिटी इंडिकेटर असेल, ड्रग यूज इंडिकेटर असेल, आउटकम इंडिकेटर असेल, कंप्लायन्स इंडिकेटर असेल. आणि मित्रांनो या मीटिंगमध्ये काही सेकंड राहिले, सर्वांनी रिजॉईन करा. हा इंडिकेटरचा पॉइंट आपण बघू आणि आज इथेच थांबू. त्याच्यासाठी सर्वांनी रिजॉईन लवकरात लवकर करा.